व्हॉट्सअप मंडळी, कसे आहात तुम्ही सर्व? माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आम्ही सर्व निघालो आहे मिनी वृंदावन फिरण्यासाठी. आता जस्ट आम्ही गावावरून आलो आहे, 2-3 दिवस झालेत आणि त्यानंतर आम्हाला परत एकदा फिरायला जाण्याची खूप इच्छा होते. तर मी आहे सध्या काका-काकींकडे. तर आम्ही इथून निघालो आहे मिनी वृंदावनसाठी. तर आम्हाला रस्त्यामध्ये पप्पा आणि आई पण भेटणार आहेत. दादाला जॉबवरून सुट्टी नाही मिळाली आहे, तर दादा या ट्रिपसाठी नाही आहे. तर हा व्लॉग पूर्ण स्वतः मी शूट करणार आहे, मी एडिट करणार आहे आणि व्हॉईस ओव्हरसुद्धा मीच दिला आहे. तर आम्ही निघालो आहे. शिवला पुढे बसायची खूप इच्छा होती, पण त्याला पुढे जाऊन नाही दिलं आम्ही लोकांनी. इथे आई पप्पा पण आम्हाला भेटलेले आहेत रस्त्यामध्ये. तर या ट्रिपची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे. तुम्ही वृंदावनला गेला आहात का? जर नाही गेला आहात तर आधी या मिनी वृंदावनला जरूर भेट द्या. आम्ही पण चाललो आहे, आम्ही पण फर्स्ट टाईमच चाललो आहे. तर बघूया कसा आहे एक्सपिरियन्स. तर ट्रिपला चाललो आहे म्हणजे गाडीमध्ये खायला काहीतरी पाहिजे. तर मी आणि हा माझा छोटा भाऊ आहे पिल्लू. ह्याचं नाव ध्रुव आहे, पण मी ह्याला पिल्लू बोलतो. तर आम्ही गाडीमध्ये खायसाठी खूप साऱ्या गोष्टी घेतल्यात आणि मेन म्हणजे खायला तर आम्ही दोघंच आहेत. घरातले बाकी सर्व खातात, पण एवढं नाही त्यांचं लक्ष असतं. आता आमचा शिव छोटा आहे, तो पण मोठा झाल्यावर आमच्यामध्ये जॉईन होईलच. तोपर्यंत तर आम्ही एन्जॉय करून घेतो. तर जाण्यासाठीचा रस्ता एवढा सुंदर होता. आम्ही फक्त रस्त्याकडेच बघत होतो, एवढा सुंदर रस्ता होता. तर आम्ही थोडासा रस्ता चुकलो पण होतं, कारण मॅपवरती मी आधी वृंदावन टाकलं होतं, फक्त वृंदावन पालघर. तर त्यामध्ये 2-3 लोकेशन आले आणि लोकेशनवरती इमेजेस सेम होती. तर आम्ही लोकांनी टाकलं आणि त्याच्यामध्ये होतं वृंदावन पार्क टाकलं आणि मिनी वृंदावन 2 असे होते. तर आम्ही वृंदावन पार्कला बघितलं, त्याचं लोकेशन टाकलं, तर त्यांनी आम्हाला कुठून तरी फिरवून घेऊन गेलं. आणि हा रस्ता जो तुम्ही बघताय, हा फक्त वन वे रस्ता आहे. इथून एका साईडनी सिग्नल आहे, एका साईडनी गाडी जाते. ती गाडी पूर्ण क्रॉस झाल्यानंतरच समोरनं गाडी येते. हे असं काहीतरी मी फर्स्ट टाईम बघितलं, खूप छान वाटलं. तर त्याच्यानंतर आम्ही पोहोचलो मिनी वृंदावनला. जवळपास आम्ही लोकांनी 1.5 तासाच्या रस्त्यासाठी 2 तास आम्हाला प्रवास करावा लागला. तर जसं आम्ही मंदिरामध्ये एंट्री करतो, सर्वात आधी आहे आपले सगळ्यांचे फेवरेट गणपती बाप्पांचं मंदिर. गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं, त्यानंतर आम्ही लोकांनी आतमध्ये जायला सुरुवात केली. एवढं सुंदर, एवढं हिरवळ आहे इथे. आणि एंट्रीलाच आम्हाला दिसते गौशाळा. गौशाळामध्ये खूप सारे वेगवेगळ्या प्रकारच्या गायी होत्या. तर आम्ही त्या आधी गायींचं दर्शन घेतलं, त्यांना बघितलं. त्यांच्याजवळ जात होतं, पण तिथे थोडं काम चालू होतं, म्हणून आम्ही जास्त जवळ नाही जाऊ शकलो. तर मग तिथूनच आम्ही पुढे जायला सुरुवात केली. त्याच्यानंतर आम्हाला तिथे एक कॅन्टीन दिसले. तिथे खूप सारं खायला वगैरे होतं, पण आम्ही नाही बघितलं. आम्ही बोललो नंतर रिटर्न येणार तेव्हा खाऊ. तर मग तिथून आम्ही पुढे जात होतो. तर इथे ना सध्या कन्स्ट्रक्शन पण चालू आहे. तर हे मंदिर कोणतं आहे तिथे लिहिलेलं होतं, पण मी आता विसरले, कारण मी खूप दिवसानंतर व्हिडिओ एडिट करते. तर इथे कीर्तन मंडप होता. तिथून पुढेच आम्हाला अजून एक मंदिर मिळालं. तर आम्ही मंदिरात दर्शन घ्यायसाठी गेलो, पण अनफॉर्च्युनेटली आम्हाला दर्शन नाही मिळालं, कारण आम्ही दुपारच्या वेळी गेलो होतो आणि मंदिरातलं दर्शन बंद झालेलं होतं. आणि त्याच्यानंतर 4:30 वाजता मंदिर परत ओपन होणार होतं, पण आम्ही तेवढ्या वेळ नाही थांबू शकत होतो, कारण आता अराऊंड 1:30-2 वाजले होते. तोपर्यंत आमचं फिरून झालं असतं म्हणून. त्याच्यानंतर आम्ही दर्शनासाठी पुढे जातच होतो. तेवढ्यात आम्हाला एक जणांनी येऊन सांगितलं की महाप्रसाद अजून चालू आहे. तर आम्ही बोललो ठीक आहे, आता महाप्रसाद आधी घेऊन टाकूया आणि मग बाकीचं फिरूया. तर इथे खाण्यासाठी डाळ, भात आणि भाजी होती. प्रसाद एवढा स्वादिष्ट होता. आम्हाला सर्वांना प्रसाद खूप जास्त आवडला आणि आमचे शिव आणि पिल्लूनी पण प्रसाद खूप मस्त खाल्ला. तर तिकडनं बाहेर आल्यावर तिथे एक कॅन्टीन पण आहे. तिथे वेगवेगळ्या प्रकारचं अजून खायला मिळतं. तर आता जो तुम्ही मॅप बघितला तो होता परिक्रमा मार्ग. तर इथे पूर्ण वृंदावनचं मिनिएचर्स बनवले आहेत. श्रीकृष्णांचं आयुष्य लहानपणीपासून ते पूर्ण कसं होतं, त्यांच्या आयुष्यात काय काय घडलं, हे सर्व त्यांनी ह्या छोट्याशा एक जंगल किंवा गार्डन म्हणा, असं इथून सर्व दाखवलं आहे. तर मी आता मस्त एक बॅकग्राऊंड म्युझिक देते, तर तुम्ही हे सर्व म्युझिकसोबत एन्जॉय करा. खूप छोटे छान क्लिप्स मी घेतलेले आहेत, तुम्हाला बघायला नक्कीच आवडतील.
याचसोबत आमचं शिवसुद्धा दर्शन घेतो आहे. ज्या पण मूर्त्या दिसत होत्या तो सगळ्या मूर्त्यांकडे जाऊन हात जोडत होता आणि फक्त स्वतःसाठी दर्शन नव्हता घेता, तो स्वतःही दर्शन घेत होता आणि नंतर त्याच्या पप्पांनाही जाऊन तो आशीर्वाद देत होता. लहान लेकरू आहे पण त्याच्या मनात पण देवाबद्दल किती भाव आणि त्याच्या पप्पांबद्दलचं प्रेम पूर्ण दिसून येत होतं. एवढं क्यूट वाटत होतं ना बघताना. आणि त्या दोघांचं बॉन्ड खूप जास्ती स्ट्रॉंग आहे आणि खूप सुंदर बॉन्ड आहे. तर याचसोबत आमचं सर्व फिरून झालेलं आहे. आम्ही लोक रिटर्न जायला निघालो आहे. खूप मस्त ट्रिप होती. तुम्ही पण नक्कीच या. हे आहे पालघरमध्ये आहे. खूप जवळ आहे. मिनिमम 1.5 ते 2 तासाचं ट्रॅव्हलिंग असू शकतं मुंबईवरून. नंतर आम्ही गौशाळेकडे गेलो. तर आई, काकी आणि तात्या तर पुढे निघून गेले, पण मी, पप्पा आणि पिल्लू होतो. तर पप्पांना गायींसोबत एवढी मजा येत होती. त्यांना मस्त चोंबाळत होते. खूप छान वाटत होतं बघताना. तर आम्ही खूप सारे फोटोज पण काढले इथे पप्पांचे आणि त्या गायी खूप मस्त होतं. तर दर्शन घेऊन आमची घरी जायला आम्ही निघालो. तर तुम्हाला व्लॉग कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा माझा फर्स्टच व्लॉग आहे. तर थोडंसं या व्लॉगला प्रेम द्या. आणि आम्ही घरी जायला आम्ही खूप लवकर पोचलो कारण आम्ही रस्ता विसरलेलो नव्हतो. आम्ही बरोबर रस्त्यावरून गेलो. तर घरी आल्यावर आमचा शिव खातो आहे आईस्क्रीम. खरं तर त्याला सर्दी झाली आहे, त्याला आईस्क्रीम नाही दिली पाहिजे, पण ठीक आहे, आता लहान आहे. तर त्याला आईस्क्रीम दिली. तुम्हाला व्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा. आणि असेच जर तुम्हाला व्लॉग बघायचे असतील तर कमेंट करा, सपोर्ट करा. आणि पुढे आमचे ग्रुप फोटोज आहेत, फॅमिली फोटोज आहेत, ते पण एन्जॉय करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.